सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव। महाराज की जय। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहोत। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता। अशा प्रकारे नवदुर्गांचं महात्म्य किंवा वर्णन केलं गेलेलं आहे। मार्कंडेय ऋषींनी आपणाला आलेल्या अनुभूतीसाठी या देवतांची अर्चना करून आपलं जीवन मंगल बनवण्याचा मार्ग आपणाला सांगितलेला आहे। आमचं शरण नवरात्र अनुष्ठान भवानी ज्योतिर्लिंग भैरवनाथ मंदिर अंगापूर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी कीर्तनाचे भारुळाचे प्रवचनाचे असे कार्यक्रम 9 नंतर सुरू होत असतात। त्यामुळे उद्यापासून आपल्याला थोडा वेळेत तरी बदल करावा लागेल किंवा लवकर उरकून घ्यावं लागणार आहे। हरकत नाही, पण आज अजून भारुडाला सुरुवात होणार आहे, तोपर्यंत आपण काही अभ्यास करण्याचा प्रयत्न करूत। आदी माया आदिशक्ती ही भगवान शिवाची अर्धांगिनी आहे आणि तिच्या कृपेनेच संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे। आपणा सर्वांनाच माहित आहे, शिव परमात्मा हे स्वयंभू आहेत आणि त्यांच्या शरीरापासून अर्धांगिनी या रूपाने देवीचा उद्भव झाला। अंगापूर हे या गावाचं नाव याच निमित्ताने पडलेलं आहे की शिवाच्या अंगातून अर्धांगिनी निर्माण झाली, म्हणून अंगाई किंवा अंगलाई देवी या नावाने या ठिकाणची देवी आहे। याच ठिकाणी महालक्ष्मी आहे आणि याच ठिकाणी भवानी मातेचं देखील मंदिर आहे। एकूण या गावामध्ये या त्रिदेवता अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये भैरवनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। प्रथमम शैलपुत्रीच, आपणा सर्वांना शैल म्हणजे पर्वत, हिमालय असा अर्थ आहे। हिमालय हा राजा आणि मैनावती राणी यांच्या पोटी जन्म घेतलेल्या भगवतीचं वर्णन आपण प्रथमम शैलपुत्रीच या निमित्ताने घेत आहोत। ही भगवती प्रथम दिवशीच म्हणजे आधारस्थानाजवळ, जशी कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरामध्ये जागृत करण्यासाठी आधारस्थानाची आवश्यकता आहे आणि त्याच आधारस्थानाजवळ आज आपणाला प्रथमम शैलपुत्रीच या देवतेची सुद्धा साधना करायची आहे। नकार हे या देवतेचं मुख्य बीजाक्षर आहे। आपण सर्वजण सेवा अर्चना करत असताना देवीची सेवा जेव्हा आपण करतो, शिवाची सेवा करत असताना नकार अक्षर दिलेला आहे, देवीची सेवा करताना देखील ते अक्षर आलेलं आहे, पण तरी सुद्धा ऐम ह्रीम क्लीम चा मुंडा यै विच्चय अशा प्रकारची पण अक्षर आपण पाहतो। ओंग गंग गणपतये नमः अशी अक्षर आपण पाहतो। हरिही ओम श्रीराम किंवा श्रीकृष्ण अशी अक्षर आपण ऐकतो। वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपणाला जागृती शिव हरिही ओम नम अशा प्रकारचा उच्चार करत असताना आपल्या आधार स्थानावर विशेष संवेदन होत असतात। निश्चितपणे तिथे एक जागृती किंवा स्पंदन होत असतात। ते स्पंदन आपल्याला ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय, ऐम ह्रीम आणि क्लीम ही तिन्ही अक्षर
आपणाला या आधारस्थानाजवळ जागृती करण्याचं कार्य करत असतात. आणि म्हणून आपणाला शक्ती रूप आहे ते लक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली अशा रूपाने, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा स्वरूपात सुद्धा पाहता येतं. आणि त्यामध्ये ऐम, ह्रीम आणि क्लीम ही 3 अक्षरं सुद्धा आधारस्थान जागृतीसाठी अत्यंत महत्वाची सांगितलेली आहेत. आपणा सर्वांना ही पण कल्पना यावी या निमित्ताने की या ठिकाणी अत्यंत शांत शीतल रीतीने आपणाला राहता आलं पाहिजे. तो गारवा, ती शांती जिथे प्राप्त होणार आहे ते कैलास शिखर आहे. आणि म्हणून भगवती पार्वती स्वतः कैलास शिखरे रम्ये भक्ती संधान नायकम प्रणम्य पार्वती भक्त्या शंकरम परिपृच्छते असं परमरसात लिहिलेलं आहे. त्याला अनुसरूनच हिमालयातील अत्यंत शांत शीतल, कुठल्याही प्रकारची दगदग भगभग नाही अशा शांत, अर्थात अतिरेक्यांच्या निमित्ताने ही शांतता भंग पावल्याचं चित्र आपण पाहतो आहे. मात्र एकेकाळी अतिशय शांत शीतल असं क्षेत्र होतं. आणि या ठिकाणी भगवती पार्वती परमेश्वरांना वेगवेगळे प्रश्न विचारत होती. आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागचा हेतू एकच होता, कोहम, मी कोण आहे, माझी ओळख मला झाली पाहिजे. प्रथमम शैलपुत्रीच या स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला माझी ओळख होणे ही सुद्धा इथली अत्यंत महत्वाची स्थिती आहे. मूळ अवस्था, कन्या अवस्था ही मूळ अवस्था आहे. आपण कळी असं म्हणतो, फुलाची कळी, पाकळी किंवा पानाचा एक अंकुर, अशा पद्धतीने आपण जसं त्याच्याकडे पाहतो त्याच पद्धतीने प्रथमम शैलपुत्रीच सिद्धिदात्री पर्यंतचा प्रवास करत असताना जिची कृपा अत्यंत आवश्यक आहे, जिच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपली आत्मशक्ती वाढवण्याचा, कुंडलिनी जागृती करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी ही पवित्र शक्ती आदि माया भगवती पार्वती आहे. आणि त्या पार्वतीच्या या अवतारातून आपणा सर्वांना एक वेगळं चैतन्य, वेगळी प्रेरणा प्राप्त होत असते. ती प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून पहिल्या दिवसाची सेवा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि ही सेवा करत असताना, हा विचार मांडत असताना आपणाला शिव आणि शक्ती दोघांचा समन्वय या ठिकाणी पाहता आला पाहिजे. शिवशक्ती एकत्र आल्याशिवाय, जसं स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय, चंद्र सूर्य नाडी एकत्र आल्याशिवाय पर्जन्यवृष्टी होत नाही, त्याचप्रमाणे आत्मशक्ती सुद्धा, आत्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग व्हावा असं वाटत असेल, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य व्हावा असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी ही भक्ती सिद्धी वाढली पाहिजे. आपल्यामध्ये चैतन्य वाढावं, आपल्यामध्ये भक्ती वाढावी असं वाटत असेल तर आपणाला या चक्राची, अर्थात प्रथमम शैलपुत्रीची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. शैलपुत्री, शैलकन्या हिने स्वतः अनेक जन्म घेतले, 17 वेळ जन्म घेतला, परंतु त्या प्रत्येक जन्मामध्ये तिने शिवाशीच विवाह केलेला आपणाला पाहायला मिळतं. इकडे सुद्धा जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी असा विचार आपण पाहतो आहोत. ही सर्व जन्म मरणाची उपाधी थांबावी असं वाटत असेल तर आपणाला निश्चितपणे एका विशिष्ट भक्तीच्या पातळीपर्यंत गेलं पाहिजे. आणि ती पातळी साध्य करण्याकरता किंवा त्या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हा आम्हा सर्वांना ज्याची गरज आहे ते म्हणजे आधारस्थानाची जागृती. आजच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या आधारस्थानाला जागृत करण्यासाठी आदिमाया, आदिशक्ती भगवती शैलपुत्रीची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. शैल तसं म्हटलं तर श्रीशैल्य पर्वत असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला शैल पुत्री ही पर्वताची, शैलाची म्हणजे पर्वताची कन्या असं म्हटलेलं आहे, हिमालयाची कन्या या नात्याने तिचं वर्णन आपण पाहतो आहे. आणि त्या देवीची सेवा ही तुमचं आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. मुळातच आजचा रंग आपण पांढरा पाहतो, म्हणजे पर्यायाने हिमालयातील बर्फाचा प्रदेश हा आपल्या लक्षात येतो. हिमालयाची शीतलता आणि श्वेत पांढरपण जे आहे ते ज्ञानाचं, त्यागाचं, योगाचं प्रतीक अशा प्रकारचं आहे.
अत्यंत श्वेत रंग, पांढरा रंग हा आपणाला शुद्ध त्याचा विचार सांगत असतं. शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकम शुद्धम पूर्णचिदानंदम सदाशिवमहं भजे, असं इथं म्हटलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे पूर्णता, पांढरेपण हा सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपण वैज्ञानिक दृष्ट्या विचार करत असताना एखाद्या तबकडीवर आपण सगळे सप्तरंग काढले आणि त्याला गती दिली की गतीला मात्र रंगच राहत नाही, ते पांढरा दिसत असतो. त्याचप्रमाणे पांढरा रंग हा आपल्याला गती वाढवायला सांगत आहे. आध्यात्मिक प्रगती साधण्याकरता, आध्यात्मिक चिंतन वाढवण्याकरता आपणाला गती देण्याचं, म्हणजेच आपलं आधार चक्र सुजागृत करण्याचं, त्यामध्ये अडकलेल्या कुंडलीना, अडकलेल्या प्राणशक्तीला किंवा अडकलेल्या ज्ञानशक्तीला जागृत करण्याचं, प्रेरित करण्याचं, तिथून पुढे जिथे आपण सहस्रार म्हणतोय किंवा उत्तर पश्चिमोत्तान स्थान ज्याला म्हणावं, आठवं चक्र ज्याला म्हणावं, त्या चक्रापर्यंत जाऊन आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ते पोहोचण्याकरता आमची गती वाढणं आवश्यक आहे. ही गती वाढवत असताना आमच्यामध्ये त्याग, करुणा, भक्ती ह्या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. भक्ती नसेल, त्याग नसेल, करुणा नसेल, वात्सल्य नसेल तर गाईला पाना फुटणार नाही, आईला पाना फुटणार नाही, किंवा तुम्ही जे कर्म करता आहात त्याचा कुठल्याही प्रकारचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. तो जर आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर मात्र आपणाला या देवीची, जसं देवदेवतांमध्ये गणपती हा आद्य आहे, त्याचप्रमाणे नवदुर्गामध्ये प्रथमम शैलपुत्री महत्वाची आहे. आणि म्हणून शैलपुत्रीची सेवा, शैलपुत्रीची अर्चना ही आपल्या आध्यात्मिक शक्तीसाठी, षटचक्र भेदनासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. आज आपण कुंभकलशाच्या निमित्ताने किंवा माळेच्या निमित्ताने भगवतीला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आपल्याला आध्यात्मिक शक्ती वाढवायची असेल, जर आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करायचं असेल, आपली आध्यात्मिक शक्ती वाढवायची असेल, मनाची विकलांगता दूर करायची असेल, संशय जीवाला निसंशय बनवायचा असेल, भयभीत जीवाला निर्भय बनवायचं असेल तर मात्र आदिमाया आदिशक्ती हिचीच अर्चना किंवा सेवा, तिचं सानिध्य हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ती सेवा साध्य करत असताना त्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा प्राप्त होत असते. आणि ती दिशा देण्याचं कार्य ज्या आद्य शक्तीपासून होणार आहे त्या शक्तीचं नाव आहे प्रथमम शैलपुत्रीच. त्या देवीचं आपण चिंतन केलं पाहिजे. अलीकडे आपल्याला या सर्व देवदेवतांची फोटो वगैरे बघायला मिळतात. या फोटोवरूनच त्या देवीमध्ये असलेली एकाग्रता, निश्चलता ही आपल्या लक्षात येते. ठाम भूमिका, निर्भयता या सगळ्या गोष्टी आपणाला या देवीच्या चिंतनातून प्राप्त होत असतात. अनेक वेळा आपणाला म्हणजे बघा, भोजन व्यवस्थित लागत नाही, थोडस काही मानसिक स्थिती बरोबर नाही, शारीरिक स्थिती बरोबर नाही, लोक काय सांगतात, जरासं लोणचं खा, जरासा पापड घे म्हणजे बरं होईल. अशा प्रकारे म्हणजे पापडाचं किंवा लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर लाळग्रंथी जागृत होतात आणि आपोआप पाचक रस येत असतो. त्याचप्रमाणे आपणाला ही षटचक्र जागृत करून 7व्या स्थानावर यायचं असेल तर आपणाला पहिलं स्थानच पहिल्यांदा व्यवस्थित जागृत केलं पाहिजे. पहिल्या स्थानालाच योग्य गती देता आली पाहिजे. आणि ती गती, ते चैतन्य प्राप्त होण्यासाठी, ती स्थिती पूर्व अत्यंत श्रेष्ठ रीतीने येण्यासाठी प्रथमम शैलपुत्रीच या देवीची अर्चना अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या देवीची अर्चना आज आपण करत आहोत. या निमित्ताने आज घरोघरी कुंभस्थापना झालेली आहे. कुणाकुणाच्या घरी एक कलश आहे, एक घट आहे, कुणाकुणाच्या घरी 2 घट आहेत. ज्या पद्धतीची आपल्याकडे सेवा असेल तर कुणाकडे घट नाही, फक्त माळा आहेत, असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी कसे घट वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, त्याच्या खाली असलेलं सप्तमृत्तिका, वेगवेगळ्या प्रकारची माती आणि त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचं धान्य, या सर्वांचा विचार करता आपल्या डोक्यात ही निश्चितपणे कल्पना आली असेल की आपणाला
या सगळ्याची जागृती करून घ्यायची आहे. त्या कुंभकलशाजवळ असलेल्या वेगवेगळ्या धान्याची 8 दिवसामध्ये होणारी प्रचंड अशा प्रकारची वाढ हेच तुम्हा आम्हा सर्वांना भक्ती शक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या वडिलांपेक्षा आपल्या आईचे शब्द आपल्यामध्ये जास्त जागृती करत असतात. वडिलांनी जा रे चल रे कर रे असं कितीही सांगितलं तरी आपणाला जेवढी प्रेरणा येत नाही, त्याच्यापेक्षा जा रे एवढं फक्त आईने म्हणावं, आपण आपोआप पुढे जात असतो. आईचं आणि आपलं नातंच काहीतरी वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि त्या नात्यातून ज्याप्रमाणे आपणाला आईने आधार दिला की आपण पुढे जाण्याचा नेटाने प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे कधी कधी आपल्या दुःखामध्ये आईला खंत वाटते. आणि मग आई, बाळा असं झालं का, बाळा तसं झालं का, तू अमुक केलंस का, तू तमुक केलंस का, अशा प्रकारे ते आपल्याबद्दल बोलत असते. आपण म्हणतो, तू कशा काळजी करतेस, असू दे माझं मी बघून घेतो, काही काळजी करू नको. पण आईला मात्र नेहमी आपली काळजी असते. सज्जन हो, त्याचप्रमाणे तुम्ही त्या परमात्म्यापासून इकडे आलेला आहात आणि त्या परमात्म्यापासूनच माझा अवतार झालेला आहे हे आदिमाया आदिशक्तीला माहित आहे. मला शिवाशी एकरूप व्हायचं आहे, हा तिचा जसा विचार आहे, तसंच माझ्या लेकराला सुद्धा त्याच्या पित्याशी एकरूप करणं ही देखील तिची जबाबदारी तिला वाटते. आणि म्हणून गणेशाच्या अर्चनेनंतर आधारस्थानाला येणारी जागृती ही ज्ञानमय असली तरी सुद्धा कसही असो, नकळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान शिवकृपे असं जसं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कसल्याही प्रकारची भक्ती शक्ती माहीत नसेल, आचार विचार माहीत नसेल, तरी सुद्धा केवळ तुम्ही चिंतन केलं आणि प्रथमम शैलपुत्रीच्या आईचं फक्त चिंतन केलं. लक्षात ठेवा, आपण खेळतो खेळता खेळता वाद सुरू होतात, वादातून खूप मोठं भांडण निर्माण होतं. आणि जेव्हा भांडण निर्माण होतं त्यावेळेला दोघांच्या भांडणामध्ये जर आपल्याला तो समोरचा प्रतिस्पर्धी ऐकत नसेल, एकेकाळी आपला मित्रच आहे पण आता आपल्याला मात्र त्रास देतो आहे, त्याने मला मारलं, त्याने मला गोळसलं, काही वाटेल ते केलं, मी आता काहीच प्रतिकार करू शकत नाही, असं जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण आईचं नाव घेतो. लांबूनच करायचं बाळा, लांबूनच कर तिथून. त्याचप्रमाणे आपणाला सर्वांनाच आदि माया आदिशक्ती प्रथम ही उचित स्थानाजवळ नेण्याकरता प्रयत्नशील राहणार आहे. आणि ते प्रयत्न आपल्याला सदैव प्राप्त व्हावेत. आई मातेची आपल्यावर कृपा व्हावी आणि जीवाशिवाचं ऐक्य साधण्यासाठी आध्यात्मिक शक्ती जागृत व्हावी. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला दैत्य रूपात्मक असलेल्या वेगवेगळ्या शक्ती, त्यांच्यापासून होणारा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा दूर व्हावा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त व्हावं, शत्रूंचा निपात व्हावा. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यशा अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम, असं म्हणून आपण आपल्या शत्रूचा नाश करण्याकरता, शत्रूचा निपात करण्याकरता भगवतीला अनन्य शरण गेलो तर ती आपलं कार्य करत असते. तसंच मला या षडूर्मी षडरिपू षडविकार या सर्व मोहापासून किंवा या सर्व शत्रूंपासून दूर करून मला शिवपरमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचव, अशा प्रकारची आपण देवीकडे प्रार्थना केली तर पहिलं चक्र जागृत होतं. आणि ते जागृत करणारी आद्य देवता कोण असेल तर प्रथमम शैलपुत्री आहे. तिची कृपा आपणा सर्वांवर बघू अशी भावना व्यक्त करतो. आणि ही वाङ्मयी सेवा आज या ठिकाणीच विराम करतो. ओम शांती शांती शांती.